विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत लर्निंग अँड टीचिंग. आणि लर्निंग अँड टीचिंगमध्ये त्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहे, स्टुडंट जे आहे टीचर यांचं लर्निंग कसं होतं आणि टीचिंग कसं होतं त्याविषयी माहिती दिल्या जाते. टू एक्सप्लेन द नेचर, कॅरेक्टरिस्टिक्स अँड प्रोसेस ऑफ द लर्निंग अँड टीचिंग. म्हणजे एक्सप्लेन आपण काय करतो आहे, जे नेचर आहे कशाचं, नेचर टीचिंगचं आणि लर्निंगचं, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे आणि प्रोसेस ऑफ लर्निंग याविषयी माहिती आपण घेणार आहोत. आणि ती माहिती घेणं हे आपलं एकमेव याच्यातलं उद्देश आहे. दुसरं आहे ॲनालाइज अँड अप्लाय द बिहेवियरल, कॉग्नेटिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह इंडियन पर्स्पेक्टिव्स ऑफ लर्निंग इन क्लासरूम कॉन्टेक्स्ट. आता जे वर्ग स्थिती असते, वर्गामध्ये जे वातावरण असतं त्या वर्गामध्ये ॲनालाइज आणि अप्लाय करून वर्तनात बदल, म्हणजे कॉग्नेटिव्ह बदल, कन्स्ट्रक्टिव्ह आणि पर्स्पेक्टिव्ह जे आहे याच्यामधील कुठल्या प्रकारचा बदल कशा पद्धतीनं हाताळायचं आणि वर्ग अध्यापन पूर्ण करायचं, म्हणजे वर्ग अध्यापनसुद्धा चांगलं होईल त्यासाठी हे दुसरं उद्दिष्ट आहे. तिसरं उद्दिष्टामध्ये तर टू डिझाईन अँड इम्प्लिमेंट इफेक्टिव्ह टीचिंग स्ट्रॅटेजी, लेसन प्लॅन, टीचिंग मॉडेल्स फॉर द डेवर्स लर्निंग. आता कुठल्याही प्रकारचं अध्ययन करताना त्याचं आपण लर्निंगचं डिझाईन किंवा अध्यापनाचं प्लॅनिंग बनवतो, डिझाईन बनवतो, टीचिंग एक वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी बनवतो, लेसन प्लॅन्स आणि टीचिंग मॉडेल्स जे आहे कशा पद्धतीनं शिकवायचं, कोणत्या पद्धतीनं कुठली मेथड वापरायची, ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करतो आणि त्यानुसार अध्यापनाला समोर जातो. तर त्या अध्यापनाला समोर जाण्यासाठी या सगळ्या गोष्टीचं नियोजन असतं. आणि त्यानंतर चौथा आहे टू डेव्हलप रिफ्लेक्टिव्ह अँड प्रोफेशनल टीचिंग प्रॅक्टिस अलाइड विथ NEP 2020, म्हणजे 2020 इन्क्लुझिव्ह पेडागॉगी अँड कंटिन्युअस प्रोफेशनल ग्रोथ. म्हणजे आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की जे व्यावसायिक स्वरूपात अध्यापन जे आहे प्रॅक्टिस कशी, आणि मग ते नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार त्याच्यात सर्वसमावेशक असं अध्ययन कसं किंवा अध्यापन घडून आलं पाहिजे. आणि ते कंटिन्युअस प्रोसेसमध्ये त्याच्यात प्रोफेशनल ग्रोथ जे आहे, व्यावसायिक वाढसुद्धा झाली पाहिजे, हे सुद्धा त्याचं चौथं उद्देश आहे. आणि हे उद्देश पूर्ण करण्यासाठीच आपण लर्निंग आणि टीचिंग हे सिलेबस शिकवतो आहे. त्याच्यात आपण कोर्स लर्निंग आउटकम्स काय आहे त्याच्यामध्ये डिफाईन अँड द डिफरन्शिएट की कन्सेप्ट ऑफ लर्निंग, मोटिवेशन अँड टीचिंग प्रोसेस, आयडेंटिफाय द फॅक्टर्स अफेक्टिंग लर्निंग अँड अप्लाय स्ट्रॅटेजी टू द एनहॅन्स लर्निंग एंगेजमेंट. आता यासाठी आपण काय करतो आहे, पहिले डिफाईन करतो की कन्सेप्ट, लर्निंग, त्याचं मोटिवेशन काय, कोणत्या पद्धतीनं, आणि टीचिंग प्रोसेस कशी एक्सप्लेन करायची. तर आयडेंटिफाय फॅक्टर्स अफेक्टिंग द लर्निंग, अध्ययनावर किंवा अध्यापनावर परिणाम करणारे जे घटक आहे ते कसे, कोणत्या पद्धतीनं जे आहे ते इफेक्ट करतात आणि ते त्याच्यावरून त्याचं निवारण कसं करायचं. त्यात डेमॉन्स्ट्रेट नॉलेज ऑफ द कॉग्नेटिव्ह, अफेक्टिव्ह अँड सायकोमोटर डोमेन्स इन लेसन प्लॅनिंग. आता जे लेसन प्लॅन आहे किंवा अध्यापनाचं जे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनामध्ये आपण प्रत्यक्षात जे आहे जे आपण म्हणतोय की प्रत्यक्षात जे भावनिक आहे, शारीरिक, मानसिक ज्या स्वरूपामधले जे बदल आहे ते डोमेन्स कसे कार्य करतात किंवा त्याचं नॉलेज कसं ॲक्सेप्ट केलं जातं, या सगळ्या बाबतीतचं सविस्तर माहिती जी आहे ती विद्यार्थ्यांना मिळणं हा याच्यामधला उद्देश. आपला बिहेवियरल, कॉग्नेटिव्ह अँड कन्स्ट्रक्टिव्ह अँड इंडियन लर्निंग थेअरीज इन क्लासरूम टीचिंग, म्हणजे आपण काय वर्तनात्मक बदल जो आहे, भावनिक बदल जे आहे किंवा उपचारात्मक बदल आहे किंवा एखादं डेव्हलपमेंटसाठी कार्य केलं जातं आहे. मग हे भारतीय ज्या सिद्धांत आहे, क्लासरूमचे टीचिंग कशी होते, म्हणजे लर्निंगचे जे सिद्धांत आहे, लर्निंग थेअरीज आहे, याचा उपयोग कसं प्रत्यक्षात ते अप्लाय करू आपण, त्याचा उपयोग होईल त्यासाठी सुद्धा इथं मार्गदर्शन केलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर डिझाईन अँड इम्प्लिमेंट लेसन प्लॅन्स, ॲन्युअल प्लॅन्स अँड पंचपदी बेस्ड टीचिंग सिक्वेन्सेस. म्हणजे आपण काय डिझाईन करतो आहे की इम्पॉर्टंट लेसन प्लॅन, म्हणजे लेसन प्लॅन कोणत्या प्रकारचे आहे आणि ते कशा पद्धतीनं इम्प्लिमेंट केला जाईल. ॲन्युअल प्लॅन्स जे आहे
त्याच्यानंतर पंचपदी जे म्हणजे पाठाच्या 5 पायऱ्या आहे, त्या पायऱ्यानुसार कसं शिक्षण देता येईल किंवा टीचिंग कसं करता येईल त्यासाठी ते वापरलं जातं. आणि इंटिग्रेट टीचिंग मेथड म्हणजे काय, एकत्रित जर आपण काय म्हणतो की सेतूपाठ जे म्हणतो ते कसं घ्यायचं, स्ट्रॅटेजी, मॉडेल्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ क्रिएट इफेक्टिव्ह लर्निंग एक्सपिरियन्सेस. म्हणजे आपण काय करतो, त्याची निश्चित स्वरूप जे आहे, त्याचे कुठल्या प्रकारचे मॉडेल्स, मेथड्स, टेक्नॉलॉजी कोणती वापरायची आणि ते इफेक्टिव्ह एक्सपिरियन्स, विद्यार्थ्यांमध्ये जर इफेक्टिव्ह एक्सपिरियन्स असेल ते चांगल्या प्रकारे त्यांच्या लक्षात राहील आणि ते परीक्षेत चांगलं उतरेल, त्यांच्या आयुष्यात सुद्धा पुढच्या टीचिंगमध्ये ते वापरू शकेल. त्यानंतर आहे आपला इन्क्लुझिव्ह टीचिंग स्ट्रॅटेजी टू ॲड्रेस मल्टीलिंग्वल, मल्टीकल्चरल अँड डायव्हर्सिस लर्निंग नीड. म्हणजे काय, बहुभाषा आपण काय म्हणतोय की संस्कृती याच्यामध्ये सर्वसमावेश शिक्षण कशा पद्धतीनं त्याचा वापर केला जाईल हा सुद्धा महत्त्वाचा. रिफ्लेक्ट ऑन टीचिंग प्रॅक्टिस अँड डेव्हलप ए प्रोफेशनल ग्रोथ प्लॅन टू एनहान्स पॅडागॉगिकल कॉम्पिटन्सी अँड लाईफ लाँग लर्निंग. आता याच्यामध्ये काय करतो, टीचिंग प्रॅक्टिस जे आहे, अध्ययनाविषयीचे जे सराव आहे तो सराव अत्यंत चांगल्या प्रकारे आणि त्याचा विकास करून जे व्यावसायिक विकास म्हणजे त्याच्यामध्ये बदल होईल, व्यावसायिक त्याच्यात वाढ होईल आणि नवीन कौशल्य कसं तुमच्यामध्ये पेरल्या जाईल किंवा नवीन कौशल्याची भर पडेल आणि ते तात्पुरत्या स्वरूपात न होय ते पूर्ण लाईफ लाँग असेल. तर अशा पद्धतीनं बदल करण्यासाठी लर्निंग आणि टीचिंग याचे ऑब्जेक्टिव्ह शिकवण्यात येत आहे आणि हे ऑब्जेक्टिव्हचा तुम्हाला तुमच्या फक्त टीचिंगसाठीच नव्हे तर तुमच्या स्वतःच्या जीवनात बदल करून प्रभावी अध्यापन करण्याकरिता याचा उपयोग केला जाणार आहे. त्यासाठी हे मार्गदर्शन केलं गेलेलं आहे. तर इथंच आपण थांबू आणि पुढील पिरियडमध्ये वेगळ्या प्रकारचं आपण अध्यापनाचं लर्निंगला सुरुवात करतोय.